बघा तुमच्यासाठी म्हणून खास लाटण्याचं काम घेतलेलं आहे प्रत्येक माईने. पण त्याला काय एक जाम कडक पाणी पाहिजे वाटायचं. टाक पाणी. नमस्कार मित्रांनो, अनादर व्हिडिओ आणि अनादर ब्लॉग. तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवरती. ब्लॉग बनवायच्या अगोदर नको नको म्हणते साला मराठी लावतो. हे कबीर सिंग आणि सुयोग एक चांगली गोष्ट करतोय, तुम्ही बघू शकता इथे. हात काढ रे. आम्ही तर गाईज आम्ही 2 वर्ष बॅचलरमध्ये राहून आज पहिल्यांदा चपातीचा प्रयत्न केलेला आहे. मळतानाचा व्हिडिओ काही बनवता आला नाही मला, काही कारणास्तव. ह्या पीठ बघा, हे पीठ बघा तुम्ही, चपातीमध्ये तुम्हाला पीठ पण दिसेल थोडं. हे बघा, तर सुयोग जाने माने शेफ, तुम्ही कलेजी फ्रायमध्ये त्यांना बघितलंच असाल. तर तेच आता आपल्याला इथे नक्षा काढताना दिसत आहे मला इथे चपातीवरती. 2 माणूस आहेत बाई, सेपरेट. हा सुयोग इकडे साहिल काय करतोय स्पेशल, तर चपात्या शेकवतोय. तिकडे माझं काम चालू होणार आहे, मला बुर्जी बनवायचं काम दिलेलं आहे आज. आणि इकडे दाखवतो तुम्हाला, हा अजून एक साहिल आहे, तो कांद्याने टोमॅटो कापतोय. काय रे चपाती हातात उचलून दाखव बुर्जी. आणि गाईज तुमच्यासाठी म्हणून खास प्लीज सबस्क्राईब, दिल बघून सबस्क्राईब करून टाका. या क्रिएटिव्हिटीला किती मार्क देणार याच्या. बघा चपाती अजिबात हलत नाही खाली, फक्त तो इकडे तिकडे हलतोय. म्हणजे कोणत्या लेवलचं डेडिकेशन आहे गाईज. बघा गाईज, अर्धी चिकाटली होती. बघा गाईज, म्हणजे चंद्र झक मारेल एवढी गोल आहे. अरे शेप दाखव बघ. पौर्णिमा गेल्यानंतर 5-6 दिवसानंतर असा होतो चंद्र, समजून घ्या गाईज. तो इकडे असतो. आता बघू शकता गाईज, पिझ्झाची हे बघ पीठ जातो ना तसा करून ठेवला नाही. याच्यावरती काय टिप्पणी. गाईज बघा, आटा मेले गुंदा आहे. आणि किती अजून कसं रे मळायचो. तू म्हणशील ती पूर्व दिशा. भरपूर कडक केला नाही. मग दगडी मळत तू बस. साहेब तुझ्यात ना अजून पाणी होत ना. कन्सिस्टन्सी नाही पीठ मळण्यात. एकदा पातळ करतोस, एकदा बरोबर करतो, एकदा कडक करतो. जसं माझ्या लाटण्यामध्ये कन्सिस्टन्सी नाही तशी तुझ्या ह्याच्यात पण नाही. इडली, डोसा, सांबार सर्व प्रकारचे पदार्थ बनवून मिळतील आमच्या खवईमध्ये. 10 रुपये एक चपाती. धूर बघा, हा चपाती करताना हा धूर येणं गरजेचं आहे. हा धूर नाही आला तर तुमची चपाती होणार नाही. हे आम्हाला एक लेजंड लोकांनी सांगितलेलं असं बोल ना. हे आम्हाला लेजंड लोकांनी सांगितलंय, म्हणजे ते ऍक्च्युली लेजंड गर्ल होती, लेजंडरी होती. बघू शकता गाईस. आता चपाती टाकायची आपण आणि थोडा वेळ थांबायचं आहे. मग त्याला बुडबुडे येतात बघा, तुम्ही पुढे जाऊन. म्हणजे बुडबुडे आले की इथून असे आपल्याला बघा गाईस झाली चपाती. शेकू दे तरी चालेल, एक साईड नाही ती. अरे बाबा, ते आम्ही ट्युटोरियल फॉलो करतो बाबा. आता चेपायचे म्हणजे त्याला फुगे येतात. थांब आम्हाला जशी शिकवले तशीच होणार, त्याच्यात तडजोड होणार नाही. कोण गुरु कोण तुमचा. अरे लावड्या, गुरु कोण तुमचा. आमचे गुरुवर्य झोरे यांनी आम्हाला शिकवलं. झोरे मॅडम. ओके. मिस्त्री बाई. बघा गाईस, तुम्ही ह्याच्याकडे बघितलं तर तुम्हाला हळूहळू पेरूचा फील येईल. बघू शकता गाईस, पेरूचा फील येईल. आम्ही म्हणजे सगळे आकार देतो. आम्ही तुमच्याकडे गोल नाही करत, आम्हाला डिफरंट पाहिजे. आम्ही वी लाईक डिफरन्स, युनिकनेस. ते बघा गोल बनली की नाही. मग भाऊ गाईस, ही चपाती बघा तुम्ही, आता गोल आहे पण ती जेव्हा पूर्ण होईल तेव्हा ती तिची लिमिटेशन विसरते. बघू शकता गाईस. नमस्कार. हे बघा आमचं किचन आहे. हा सुयोग आहे. सुयोग जरा बघ इकडे, तुम्ही बघितला असाल याला. आणि हा साहिल. गाईस बायसेप चेक करा.
हाय प्रगती आहे. गाईस तो पूर्ण चपाती गोल आले. हो थांबा 1 मिनिट गाईज दाखवतो तुम्हाला पूर्ण चपाती गोल. आणि साईलचा आणि शब्द होता तो या मोडला गेलेला आहे. कितव्या याच्यानंतर ही तुझी गोल चपाती आलेली आहे? ही आता परिश्रमानंतर म्हणजे किती वर्ष पराक्रम परिश्रम इसवी सन पूर्वाच्या परिश्रमानंतर. बस 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 बाई बस पोलपाड्याच्या तुटत लागला. पोलपाड्याच्या बाहेर जाईल. काही हडप्पा संस्कृती होती तेव्हा त्याने लाटायला घेतली, पण आता या 22वी सदीमध्ये त्याने प्रॉपर लाटून पूर्ण केलेली आहे. तर त्या बघू शकता किती किती कन्सिस्टन्सी आहे. हे का असं झालं भाई तुम्हाला इकडे बघ जरा. तुम्हाला वाटेल हे चष्मा का घातलाय रे? ते मागचं रहस्य तुम्हाला सांगू शकत नाही. आय एम सॉरी बाबू. गाईज आता चपातीचं टेक्स्चर बघ जेव्हा मी पळते. थांब जरा. अरे नाही रे बाबा, ही मेला पोरगी पण जग मारा इथं चकातीवर चपातीवर या चकातीवर पोरगी पण झक मारेल असं सुयोग पंचाळ यांचं म्हणणं आहे. ते तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये मला नक्की सांगा. तर गाईज तुम्हाला मी दाखवतो डेडिकेशन. इकडे या गाईज. हे बघा गाईज, बघा म्हणजे मायक्रोस्कोप मधून बघायला लागेल एवढं त्याने बारीक कांदा कापलाय. आणि टोमॅटो तर विचारू नका. आणि डोळे आकुंचन पावतील म्हणून त्याने टॉवेल घेतलाय, पण हाताने चोळतोय. बघा गाईज 2 हत्यारे त्याने घेतले. हे वलेरियन स्टील आहे आणि ते नॉर्मल स्टील आहे. बघू शकता गाईज. अरे तूच दिलायस तू. तर आजचा आमचा जेवणाचा बेत आहे बुर्जी चपाती आणि खिचडी. कॉम्बिनेशन जुळत नाही पण आहे. तर चपाती तर झालेल्या आहेत. आता फक्त खिचडी आणि बुर्जीची बारी आहे. साली तुटली. गाईज आता बघा मी स्टेपणी मारतोय ते वेल्डिंग करतोय. झालं बघा. ह्याला गॅस वेल्डिंग म्हणू शकता तुम्ही. ही साधी वेल्डिंग नव्हे, गॅसवर मारलेली वेल्डिंग आहे. तवा वेल्डिंग. Guys, पुन्हा एकदा थांब गाईज. पहिले हे बघा तुम्ही, हे चपातीला मी हे काय केलेलं आहे, कारण का तिथे आम्ही हुकाला ही चपाती लावू शकतो. हे बघा तर आता लाटण्याचं काम घेतलेलं आहे प्रत्येक माईने. पण त्याला काय एक जाम कडक पाणी पाहिजे वाटायचं. हा टाक पाणी जरासा. त्याला काय हा चपाती मळतोय. बघा गाईज, तुम्हाला मोदक आणि चपाती दोन्ही एकत्र बघायला भेटेल. अरे पण तो एवढं पीठ अगोदरच कडक आहे, त्याच्या अजून पीठ टाकला त्या माणसा. अरे मला वाटलं कमी हे असेल. वलेरियन स्टीलची चपाती करतोय की काय. बघू शकता गाईज, त्याचा छोटा भाऊ मला बोलला होता की आमच्या दादाला येते. दादाला काय येते बघूया, आपण बघूया. बघा गाईज, दादाने चपातीचे फाकवला नाही. गाईज गेम ऑफ थ्रोन्स मधल्या नाईट किंगचा चेहरा वाटतोय आम्हाला हा. बघू शकता गाईज. कितीतरी दिवसानंतर. अरे गाईज मी गॅस बंदच करून ठेवतो. आर्ट आणि आर्टिस्ट. तर गाईज प्रत्येक माईने लाटलेली चपाती, आणि तो म्हणत होता मी अजून एक लाटतो. तर हा बोलला हड मी लस लाटणार तू. तर बघू शकता गाईज, हक्कलपट्टी करण्यात आलेली आहे. हे घ्या. तर पीठ तडक झालं त्यामुळे मला काही एवढीशी चपाती लाटता आली नाही नीट. वलेरियन स्टीलची चपाती बनवलेली आहे. सुयोग पुन्हा पदार्पण केलंय ते. गाईज तुम्ही बघू शकता चपाती लाटता आमचा तवा एका साईडला गेलाय. आता एक तवा 2 तवा कसं घ्यायचा मी पाठी. हे बघा गाईज, ही दुसरी यूज आहे ह्याचं. गॅस काय केलं रे अगोदरची? मला नाही माहिती. किती रुपये भेटले? मला नाही माहिती. होय एवढं दिलं मी. जल्लोष होता मग. 15 रुपये कॉन्ट्री काढून बापूर 500 रुपये 70 रुपये दिला. आणि वरती 15 रुपये काढून 100 रुपये चिकन आणलेलं. हे किचन आहे आमचं, बघू शकता. नवीनच शेगडी घेतलेली आहे आम्ही. ती नवीन वाटणार नाही तर वेगळी गोष्ट आहे, पण नवीन आहे. नवीन आहे. पेट्टे ती दाखव.
अरे हो हो तेल महाग म्हणजे झालंय. पाणी आहे ना हा विचार चपात्याचं करून चेक करा गाईज गाईस नरम एवढ्या आहेत ना ह्या बटर लाजवेल त्या तेलाने जे काम केलंय बघा गाईस. तिथे आणि भावाचं काम आटपलेलं आहे आणि भाव फ्री झालेला आहे इथून. दोन वाजता पिंक झालेला आहे कांदा आणि त्याच्यात 2 मिरच्या कापून टाकलायत बारीक असेल बरं. बारीक. टोमॅटो टाकला आहे आणि बाई खिचडी भात तयार करायला घेतोय. मी आज सांगितलं तर दाखवतील तिथे. तव्यावरती पहिल्यांदा करतोय तर सर्व कांदा आणि टोमॅटो तव्याच्या बाहेर जातोय. सांग, हां सांगितलं तर दाखवणार ना तिथे. तर जवळजवळ झालंय माझं. उठा रे इकडे 1 मिनटं. बेस तयार झालाय. फक्त अंडी मारायची आहे आणि मसाला टाकायचा आहे. हो. मग पहिल्या आधीच प्रेम याचा दाखव. पण बेस तयार झालेला टाकलेत आम्ही. चिकन मसाला पहिला टाकला नाही लागला काय. चिकन मसाला टाकायचा. तवा बुर्जी बघू शकता तुम्ही. मस्त वास येतो. बाकीचे मसाले टाकतो आणि तुम्हाला दाखवतो. सगळं झालेलं आहे मस्तपैकी. फक्त गरम मसाल्याची कमी आहे. तर आमचे रिसोर्स पाठवलेले आहेत गरम मसाला आणण्यासाठी. अंडी टाकलेत आणि गरम मसाला पण टाकलाय. पोळी दिसते मस्तपैकी. बघून तोंडाला पाणी सुटत आहे. सुटत आहे. तवा बुर्जी झालेली आहे. भात होतोय. तर काहीच बघू शकता तुम्ही. 2 चपात्या, खिचडी आणि बुर्जी झालेलं आहे आमचं जेवण आजचं. आता आंघोळ वगैरे तयारी सर्व झालेली आहे. फक्त आता नाश्ता करून कामावरती जाईल. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.